जगद्गुरु तुकोबराय आपल्याला भगवान परमात्म्याच्या लीलेचं वर्णन करतायत। नवे नवे भगवान परमात्म्याच्या संगतीमध्ये गेल्यानंतर आज आम्ही निश्चिंत झालो। नेमके निश्चिंत कसे झाले याचं चिंतन आपल्याला दोन अर्थाने करायचे। गोपाळांच्या सानिध्यामध्ये भगवंताच्या सानिध्यामध्ये गोपाळांना जी निश्चिंती प्राप्त झाली त्याचंही वर्णन सांगायचंय। आणि तुकोबरायाला भगवान परमात्म्याच्या पांडुरंग परमात्म्याच्या सानिध्यामध्ये राहून जी तृप्ती जी निश्चिंती झाली त्याचाही अनुवाद थोडासा आपल्याला करायचा आहे। विठ्ठल तुम्ही आम्ही सर्वजण एवढे भाग्यवान आहात महाराज। फार मोठमोठे रोगराई आपल्यावरून गेली बाबा। आपल्याला गावामध्ये कीर्तन सोहळा असेल, सप्ताह असेल, आपल्याला ऐकायला मिळतो, आपलं परम भाग्य। जे लोक कोरोनामध्ये गेले, जे लोक कोरोनामध्ये गेले ते मी म्हणत नाही सगळेच वाईट होते, काही चांगलीही माणसं त्यामध्ये गेले। म्हणून आपल्यावरती भगवान परमात्म्याने एवढा मोठा दुःखाचा डोंगर आला होता, पण भगवान परमात्म्याच्या नामचिंतनाने तो काय झाला, नाहीसा झाला, नष्ट झाला। आता तरी आपण कीर्तनाला आलं पाहिजे, भजन केलं पाहिजे, देवाचं नामस्मरण केलं पाहिजे। नवे नवे या जन्माला आल्यानंतर पंढरीनाथाचं आपण एकदा तरी मुखकमल पाहिलं पाहिजे। जन्माचं सार्थक जर करून घ्यायचं असेल तर भगवान परमात्म्याचं मुखकमल पाहिल्याशिवाय जीवनाची सार्थकता नाही। म्हणून तुका म्हणे जन्मा आल्याचे सार्थक आणि विठ्ठलची एक देखलिया। आता आपण चिंतन ऐकलं असेल 8 दिवस भगवान परमात्म्याचं चिंतन का करायचं, त्या पांडुरंगाचं मुखकमल का पाहायचं, कारण का त्या पांडुरंगाचं मुखकमल पाहिल्यानंतर कोटी ब्रह्म हत्या काय पाहता जाती, काय पाहता जाती, मुख पाहता जाती। मला सांगा त्या देवाचं नुसतं जर आपण मुखकमल पाहिलं, मी तोंड म्हणत नाही, तोंड तुमचे आमचे, तोंड तुमचे आमचे, आपले तोंड काय खातील आणि काय बोलतील याचं गणितच नाही। म्हणून आपले तोंड आणि देवाचं मुखकमल आहे। भगवान परमात्म्याच्या मुखकमलाकडे पाहिल्यानंतर कोटी ब्रह्म हत्या, कोटी ब्राह्मण मारण्याचं पातक आपल्याकडून नष्ट होतं, नाहीसं होतं, आपण पुण्यवान होतो। एवढी ताकद पंढरीनाथाच्या मुखकमलामध्ये आहे। आणि त्या मुखकमलाकडे पाहिल्यानंतर जो भाव प्रगट होतो तोच भाव आज गोपिकेने, तोच भाव आज या ठिकाणी भगवान श्रीकृष्णाच्या सानिध्यामध्ये राहिलेल्या गोपाळांना वर्णन केला, गोपाळांना अनुभवायला मिळाला। नवे नवे माझ्या तुकोबरायांना तोच भाव मिळाला। त्याच भावाचं चिंतन जगद्गुरु तुकोबराय आजच्या सेवेकरता निवडलेल्या अभंगामध्ये वर्णन करतायत। भगवान श्रीकृष्णाने या ठिकाणी जो अवतार कार्य घेतलं, जे अवतार कार्य केलं, ते अवतार कार्यामागे काहीतरी एक थोडंसं संक्षिप्त कारण असतं। देव जन्माला, देव अवताराला येतो त्याचं कारण असं असतं, धर्माची ज्या ज्या ठिकाणी हानी होत असते, धर्मावरती ग्लानी ज्या ज्या वेळेला येत असते त्यावेळेला भगवान परमात्मा अवतार घेत असतो। संत मायबापांना अवतार या ठिकाणी तुमचा आमच्या उद्धाराकरता घ्यावा लागत असतो आणि तुम्हा आम्हाला जन्माला यावंच लागतं, यामध्ये काही संदेह नाही। भगवान परमात्म्याला या ठिकाणी अवताराला यावं लागत असतं, ते अधर्माचा नाश करण्याकरता आणि धर्माचा त्या ठिकाणी धर्माचं पालन करण्याकरता, धर्माचं रक्षण करण्याकरता यावं लागत असतं। म्हणून भगवान परमात्म्याने या भूतलावरती धर्मरक्षावया अवतार घेसी, आपुल्या पाळीसी भक्तगणा किंवा संत महात्मे त्याच करता येत असतात। धर्माचे पालन करणे पाखंड खंडन, हेच आम्हा करणे काम, बीज वाढवावे नाम विठ्ठल विठ्ठल भगवान परमात्म्याचा अवतार कार्य या करता ज्या ज्या वेळेला या भूतलावरती पापी अभक्त ज्या ज्या वेळेला जन्माला येतात त्या वेळेला त्यांचा संहार करण्याकरिता भगवान परमात्मा अवतार घेत असतात। ऐका, हा भगवान परमात्मा तुम्हा आम्हाला कळण्याकरता, या देवाचं स्वरूप आम्हाला कळण्याकरता आपण काय केलं पाहिजे, या देवाचं स्वरूप कळण्याकरता आपल्याला संत महात्म्यांच्या चरणावरती समर्पित व्हावं लागेल। विठ्ठल विठ्ठल ते संत असतात कसे, हा काला कळून घेण्याकरता आपल्याला डायरेक्ट देवाकडे जाता येत नसतं। थोडक्यात एखाद्या मंत्र्याची आपल्याला भेट घ्यायची, तुम्हाला कळेल असं उदाहरण सांगतो म्हणजे तुम्हालाही कळतं ते। एखाद्या मंत्र्याची तुम्हाला भेट घ्यायची, डायरेक्ट मंत्र्याकडे तुम्हाला जाता येतं का?
सरपंच मग कुणाची भेट घ्यावी लागते आधी त्यांच्या स्वीय सहाय्यक किंवा त्याला पीए असं म्हणतात इंग्लिशमध्ये. स्वीय सहाय्यक हा मराठी शब्द झाला, पण आता नवीन भाषा म्हातारी माणसं पण पीए म्हणायला लागले. म्हणून त्या पीएची भेट घ्यावी लागते आणि त्याची अपॉइंटमेंट घ्यावं लागते. त्याचा भेटीचा दिवस निश्चित करावा लागतो. त्या पीएला भेटल्यानंतर आपल्याला त्यांचा दिवस कळत असतो, त्यांची वेळ कळत असते, त्यांचं ठिकाण कळत असतं ते कुठे आहेत. ज्या वेळेला आपण पीएला भेटू त्यावेळेला आपल्याला त्या मंत्र्याची भेट होत असते. याच न्यायाने भगवान परमात्मा आपल्याला ओळखीचा करून घ्यायचा असेल, तो देव आपलासा करून घ्यायचा असेल तर आपल्याला संतांच्या चरणावरती नतमस्तक व्हावं लागेल. नवे ते संत ओळखावे लागतील. त्या संतांच्या चरणाचे रजकण आपल्या माथ्याला लावावे लागतील. आपलं शरीर पवित्र करावं लागेल. आपलं अंतःकरण नवनीतासारखं त्या ठिकाणी काय करावं लागेल, पवित्र असं करावं लागेल, मऊ करावं लागेल, मृदू करावं लागेल. आणि अंतःकरण शुद्ध झालं की संतांच्या चरणविंदावरती नतमस्तक झाल्यानंतर ते साधू संत कृपा कटाक्ष न्याहाळिले, आपुल्या पदे बैसविले आणि मग आपल्याला त्या भगवान परमात्म्याची ओळख ते सांगत असतात. आता मी नेहमी विचारतो प्रत्येकाला की असे संत आपल्याला भेटतील तरी कुठे? कारण मी पहिल्यांदाच बोलून गेलो, संगीत भागवत करणारे भरपूर भागवतकार झाले, भिशा घेऊन दिंड्या काढणारे हजारो दिंडी चालक झाले, परंतु आज निस्वार्थ भावनेने भागवत कथा असेल, निस्वार्थ भावनेने दिंडी असेल, निस्वार्थ भावनेने कीर्तन परंपरा असेल करणारे आज साधू महात्मे मिळायला अत्यंत कठीण झाले. महाराज आमच्यासारखे बोंबलणारे गायक हजार मिळतील, आमच्यासारखे हजार कीर्तनकार तुम्हाला मिळतील, पण खरा साधू भेटणार नाही. आमच्यासारख्याचे कीर्तन ऐकून तुमचा उद्धार नक्कीच होणार नाही, मी छातीला हात लावून सांगतो. पण पूजनीय वंदनीय गुरुवर्य माणिक बाबा असतील, भाऊराव बाबा असतील, यांची दृष्टी जरी तुमच्यावरती पडली तरी तुमचा उद्धार झाल्याशिवाय राहणार नाही. विठाल कीर्तनकार आमचे गुरुजी म्हणायचे, कीर्तनकार 24 तास नाही, 2 तास नाही पाहायचा, कीर्तनकार 22 तास काय करतो हे पहा. कीर्तनकार 2 तास पोपटासारखा गुलू 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 गप्पा मारतो, पाकिट घेऊन जातो, याला फारसं महत्व देऊ नका बाबा, बरोबर ना? आता कीर्तनकार कीर्तन झालं लगेच जीन्स पॅन्ट टी शर्ट, पाकिट आलं की डोनगा. मी माझं सांगायला लागलो, जीन्स वापरत नाही मी, पण सांगायला लागलो आपण सर्वसामान्य शेतकरी वर्ग आहात, म्हणून हात जोडून नम्रतेची विनंती, कोणतेही कीर्तनकार गावात आणताना थोडाफार त्यांचा विचार करा. विठ्ठल तुम्ही माझे आहात, मी तुमचा आहे. आज तुम्ही माझ्या वडिलासारखे आहात, आईसारखे आहात, मी तुमच्या पुढे लेकरासारखा आहे, लहानाचा मोठा तुमच्या समोर झालो. म्हणून फारसं काही मला मोठ्याने बोलायचं नाही किंवा अधिकाराने बोलायचं नाही, परंतु आपल्या ग्रामामध्ये सप्ताह करत असताना कुठल्या पद्धतीचा कीर्तनकार आणला पाहिजे जेणेकरून 10 रुपये दिले की 15 पेपर आपल्या घरामध्ये पडतात. तो जर इथे येऊन राजकारणाच्या गप्पा सांगत असेल तर मग घरचे पेपर काय करायचे, त्याच्यात काय शेंगदाणे विकायचे का आपल्याला? बरं, मोबाईल प्रत्येकाच्या हातामध्ये, एक बटन दाबलं की हजारो युट्यूबवर चॅनल येतात न्यूजचे, दिल्लीची बातमी गल्लीत कळते, त्याही बातम्या इथं सांगितल्या नाही पाहिजे. मग काय सांगितलं पाहिजे? भगवान परमात्म्याचं गुणानुवाद, भगवान परमात्म्याची नामसंकीर्तन लीला सांगितली पाहिजे, भगवान परमात्म्याची महती सांगितली पाहिजे, संतांची ओळख कशी करावी हे सांगितलं पाहिजे. आता संत म्हणायचे कुणाला, जाऊ द्या विषयांतर होतं, मला लय मोठं बोलणं येतं पण वेळ कमी आहे, कमी वेळेत जास्त रन काढायचे. विठ्ठल भगवान परमात्म्याची ओळख करण्याकरता साधू संतांच्या चरणावरती आपल्याला विनम्र भावाने नतमस्तक व्हावं लागेल. ते संत असतात कसे? समर्थ सद्गुरू श्री गजानन महाराज अवलिया राहिले, अंगावरती वस्त्र धारण केलं नाही, मग आपण तसं राहिलो तर आपण संत होऊ का? आपल्या गावामध्ये काही, परगावामध्ये काही, बाहेर जिल्ह्यामध्ये असतील, बाहेर गावामध्ये काही तशा विवस्त्र राहणारे लोक आहेत, त्यांना आपण संत म्हणायचंय का? काही लोक म्हणतात महाराज तुमच्या गजानन महाराजांना गांजा ओढला. अरे गजानन महाराजांना गांजा ओढला एवढंच नको पाहू, जळत्या पलंगावर बी बसले ते, तुला बिडीचा चटका सहन होत नाही. जळता पलंग गजानन महाराजांनी तिथे मांडी घालून बसले आणि त्याच्यावरती त्यांनी समाधीस्थ होऊन उभे राहून बसले त्या ठिकाणी. आता समर्थ सद्गुरू श्री गजानन महाराज गांजा ओढली, त्यांनी चिलम ओढली, एवढंच लोकांना माहिती. तुमच्या महादेवानं गांजा ओढला महाराज. अरे महादेव काय मावस भाऊ आहे का, मा चुलता आहे, तुला काय दुश्मन आहे का कोणी? महादेव सब देव का देव महादेव, सगळ्या देवाचा देव, सगळ्यांच्यासाठी तो श्रद्धास्थान आहे. त्या महादेवानं गांजा ओढला हे तुला कळायला लागलं, पण हलहाल विष
समुद्र मंथन ज्यावेळेला झालं त्याने ते हलहाल विष पिलं. ते हलहाल विष त्याने स्वतःच्या कंठामध्ये ठेवलं. तो वरून चहाचा घोट टाकला तर तू खाली एका सेकंदात सोडतो. जरा असा तोंडात धरून पाय बरं. चहाचा घोट म्हणतो मी, भाषा समजा लागली ना. आपल्याला चहाचा घोट जर आपल्या तोंडात सेकंदभर ठेवू शकत नाही. हलहाल विष ज्याच्यामधून अग्नीच्या ज्वाळा अशा प्रज्वलित होत होत्या, एवढा हलहाल विष महादेवाने कंठामध्ये ठेवलं. एवढा अधिकार संपन्न देवता लोक त्याची बरोबरी करतात. बापू आश्चर्य वाटतं या गोष्टीचं. नशीब लोक उद्या देवाला घरी बरं असं नेऊन ठेवणार नाही याचं थोडंसं क्षमा वाटायला लागली, म्हणजे वाईट वाटायला लागलं की जो नैवेद्य तुम्ही घरी खाता, जो नैवेद्य देवा करता खरता, तोच नैवेद्य तुम्ही देवाजवळ ठेवत असताना थोडीशी लाज वाटते. देवीजवळ काही घटना होतात. मी परवा मंगळवारी, मागच्या मंगळवारी आमच्या गावातल्या देवीला पातळ नेसवण्याकरता गेलो. असतात काही विधिविधान असतात. गेल्यानंतर एक तिथला माणूस मला म्हणला, महाराज तुम्ही पवित्र नाहीत, गाभाऱ्यामध्ये जाऊ नका आणि पातळ नेसवू नका. त्याला म्हणलं मी पातळ नेसेपर्यंत तू जर इथं राहिला तर लक्षात ठेव, तू हात नाही तर पाय मोडला. पातळ नेसेपर्यंत तू जर इथून गेला म्हणलं तर तू वाचला. तुम्ही म्हणाल महाराज धमकी दिली का? हो धमकी दिली. आम्ही माळकरी माणसं आहे. आम्ही कधी आयुष्यात हाडाला स्पर्श केला नाही, मांसाला स्पर्श केला नाही, मदिरेला स्पर्श केला नाही. कीर्तनाला येत असताना सुद्धा आम्ही काही पथ्यपालन करतो. या गुरुवर्यांचं दर्शन घेत असताना सुद्धा आम्ही बहिर्दिशेला गेलो तर गुरुना केल्याशिवाय यांच्या चरणाला स्पर्श करत नाही. आपल्यामुळे यांच्या साधनेमध्ये विटंबना नाही झाली पाहिजे. अरे ती आदिशक्ती जगदंबा आहे, तिच्या दरबारात जात असताना आम्ही अपवित्र जाऊ का? तिथे जात असताना आम्ही पवित्र गेलो आणि त्या ठिकाणी ते काम केलं. म्हणजे ज्याचा अधिकार नाही तो आपल्याला अधिकार सांगतो. ज्याची त्या ठिकाणी तपश्चर्या नाही तो तपश्चर्याचं नॉलेज अक्कल आपल्याला शिकवतो. म्हणून हात जोडून नम्रतेची विनंती, भोळ्या भाविकाला कधी अडवू नका. जो अक्कल शिकवतो त्याला अक्कलीचे डोस पाजा, पण भोळ्या भाविकाला कधी अक्कल शिकवू नका. विठ्ठल विठ्ठल. माझा विषय चालला होता संत महात्मे कुणाला म्हणायचं, संत कुणाला म्हणायचं. ऐका, बाह्यरंगाने आता वरुडीचे तेजस्वी बाबा जसे नग्न अवस्थेत राहतात तसं आपण राहिलो तर आपल्याला संत कळतील का? नाही. मी एक कोटी तयार केली, तुम्हाला कळाली तर बघा. बाबा सर्वसामान्य माणसाला सुद्धा संत कळत नाही. सर्वसामान्य माणसाला संत कळत नाहीत. मग काही माणसं म्हणाली महाराज विद्वानाला सुद्धा संत कळत नाहीत. काही माणसं म्हणाले महाराज साहित्यिकाला सुद्धा संत कळत नाही. वैज्ञानिकाला सुद्धा संत कळत नाहीत. तार्किकाला सुद्धा संत कळत नाहीत. मग सर्वसामान्य भोळ्या माणसाला सुद्धा संत कळत नाहीत. आता ऐका, सर्वसामान्य माणसाला का संत कळत नाही? प्रत्येक माणूस जन्माला आल्यापासून मरेपर्यंत सकाळी उठला की संध्याकाळपर्यंत आपल्या संसारामध्ये रत असतो. ल्यावे खावे बरे असावे सदैव, किंवा वाढावे संतान, गृहे व्हावे धनधान्य, हेची हाव करी संसारी माणसाला प्रत्येकाला वाटत असतं एकर भर झालं की 2 एकर घ्यावं, ट्रॅक्टर घेतलं की त्याला ट्रॉली घ्यावी, हार्वेस्टर घेतलं की अजून कोणती तरी एखादी मशीन घ्यावी, जेसीबी घेतली की अजून काहीतरी एखादी मशीन घ्यावी. त्याची हाव, त्याची आशा, त्याची तृष्णा तृप्त झालेली नसते. त्या संसारामध्ये एवढा रत झालेला असतो की साधूचं जीवन, संतांचं जीवन कळून घेण्याकरता त्याच्याकडे वेळ नसते. म्हणून सर्वसामान्य माणसाला साधू कळत नाही, संत कळत नाही. चला, विद्वानाला का संत कळत नाहीत? आताचे विद्वान युट्यूबला नाना प्रकारच्या त्यांच्या क्लिपा झळकायला लागल्या. पण असे विद्वान जर म्हणत असतील की मारेकऱ्यांच्या त्यांच्या बुद्धिमत्तेची विचारधारा आपण जोपासली पाहिजे, तपासली पाहिजे मारेकऱ्यांची, असे विद्वान जर म्हणत असतील की खून करणाऱ्या माणसाची आधी आपण त्यांची विचारधारा तपासली पाहिजे, असे विद्वान काय जाळायचे अशी? अरे पुढच्या माणसाला मारण्याच्या अगोदर त्याची विचारधारा जर विद्वानाला कळाली असती तर तो त्यांनी खून कशाला केला असता? तो आधी येऊन तुला भेटला असता ना. सांगायचा भाग एवढाच, तो विद्वान आपल्या बुद्धिमत्तेच्या जोरावर आपल्या नावाची पाठी संपूर्ण देशामध्ये झळकवण्याचा प्रयत्न करतो. मला जगाने मोठं म्हणावं, मला जगाने मोठं म्हणावं, मला जगाने मोठं म्हणावं, याकरता आयुष्यभर तो त्या ठिकाणी झटत असतो. म्हणून साधूचं जीवन त्याला त्या ठिकाणी कळण्याकरता, कळून घेण्याकरता वेळ नसते. म्हणून विद्वानांना सुद्धा संत कळत नाही. मी पुढे बोललो वैज्ञानिकाला संत कळत नाही. वैज्ञानिकाला का संत कळत नाही? आता सुनीता विल्यम नावाच्या ज्या काही अंतराळवीर होत्या, 9 महिने 9
दिवस जवळजवळ 10 दिवस त्यांच्या अंतराळामध्ये गेले. त्या ठिकाणी गेल्यानंतर ऐका, वैज्ञानिकाला संत कळत नाही, पण त्यांनी सोबत जात असताना एक उपनिषद नेलं, एक गणपतीरायाची मूर्ती सोबत नेली. कधीतरी वाचत जा. ज्याले आता मी क्षमा मागून बोलतो, संडासले जाताना डबा घेऊन जायची अक्कल नाही. ते म्हणते तुमच्या महाराज लोकांना काय कळते. महाराज जग चाललंय चंद्रावर, तुम्ही धोत्रावर. सुनीता विल्यम नावाच्या अंतराळवीर आता षष्टीच्या दिवशी खाली आल्या. 9 महिने 10 दिवस अंतराळात राहिल्या. त्यांची मुलाखत घेतल्यानंतर त्यांनी सांगितले की ही गोष्ट मला त्या ठिकाणी ऊर्जा देते. त्यातल्या उपनिषद 1 आणि गणपतीरायाची मूर्ती 2 आणि ज्ञानोबरायच्या ज्ञानेश्वरीतल्या 10व्या अध्यायातल्या काही ओव्या तिच्या सोबत होत्या. अरे ज्ञानोबरायची ज्ञानेश्वरी तिला अंतराळात घेऊन जाऊन तिथे जाऊन जर तिला आज कोटी मैलावरती जाऊन जर ऊर्जा देत असेल, तर ग्रामामध्ये आपल्या ज्ञानेश्वरी पारायण चालू असताना आपण ज्ञानेश्वरी वाचली तर आपल्याला किती ऊर्जा देईल, किती ऊर्जा देईल. हे वैज्ञानिकांची सुद्धा काही गोष्टी शिकण्यासारख्या आहेत. म्हणून वैज्ञानिकाला संत कळत नाहीत, ते त्यांच्या नवीन नवीन शोधामध्ये असतात. वैज्ञानिक म्हणजे सायंटिस्ट, नवीन नवीन शोध काढण्याच्या मार्गावरती असतात आणि त्या शोधाच्या पाठीमागे काय लावतात ते आपली नावाची पट्टी. ऐका, त्यांना संत कळण्याकरता, जाणून घेण्याकरता त्यांच्याकडे वेळ नसते. तार्किकाला, साहित्यिकाला का संत कळत नाही. साहित्य हे माणसाच्या बुद्धीतून बाहेर पडतं. साहित्य हे माणसाच्या बुद्धीतून बाहेर पडतं आणि माणसाची बुद्धी संतांना मोजण्या इतपत उच्चतम दर्जाची नाही. म्हणून संत साहित्यिकाला सुद्धा संत कळत नाही. चला पुढे बोललो मी तार्किकाला. तर्क हा कुतर्काकडे घेऊन जात असतो. एक चालता चालता छोटासा दृष्टांत सांगतो. भजन करा. विठ्ठल विठ्ठल रात्रीची वेळ होती. जुना काळ. आरेगावरून 2-3 माणसं येऊ लागली. पाहुणे मंडळी डोनगावला गेले, आरेगावून चालत येऊ लागले. पांदीचा रस्ता. आता पांदीच्या रस्त्याने चालत असताना गाव आपलं गाव जवळ आलं की पूर्वीसारखे आता काही जसे शासनाने काही जे काही घरोघरी संडास दिलेत, टॉयलेट दिलेत 12-12 हजार रुपये देऊन की बांधा, रस्त्यावरती जाऊ नका, हागणदारी मुक्त गाव केले. काही गावं झाली, काही राहिले. पूर्वीच्या काळात तशा काही योजना नव्हत्या. येत असताना त्या 2 मित्रापैकी एका मित्राचा पाय भरला. पाय भरल्यानंतर दुसऱ्या मित्राला म्हणायला लागला, अरे माझा पाय भरला, पण कशाने भरला काय माहिती. तो दुसरा म्हटला, 1 बादली पाणी सांडायचं तर 2 बादल्या सांडू, फक्त आता विचारू नको, आता सांगू नको. तसाच गाव जवळ आलं, घर जवळ आलं. बाळासाहेबाच्या घरी गेल्यावर 2 टपल्या आपण त्या बाटल्या त्या पायावर टाकू आणि त्या ठिकाणी आपले पाय धुवून घेऊ. पण संशय फार घातक असतो. तो म्हणला नाही, मला पाय कशाने भरला पाहू द्या. बरं चालता चालता त्यांनी पाय पुसला असं तरी सुद्धा नाही. त्यांनी पाय असा वरी घेतला, माझ्याकडे पाय वर घेतला, हे असं बोट घेतलं, त्या पायाला लावलं आणि पायाला लावल्यानंतर ते बोट समोर आणलं. काय गरज आहे का? संशय. हे बोट समोर आणलं आणि समोर आणून नाकाजवळ आणलं आणि नाकाजवळ आणलं तरी थांबायचं ना, कळेल एवढं तरी थांबायचं ना. नाही. शेवटी त्याने जिभेला लावलं. परिणाम फसगत झाली. ते म्हणलं अरे चुकलं आपलं, अवघड झालं. नंतर पश्चाताप केल्यापेक्षा पहिल्यांदा संशय न घेतलेला बरा. परिणामी घरी आला, पाय धुतले, नंतर पाहिलं घाण होती. ऐका, संशयाने जर तो विचारधारा जर त्याने ती त्या ठिकाणी टाकून दिली असती तर घाण झाली नसती, त्या ठिकाणी त्याचं शरीर अपवित्र झालं नसतं. परिणामी संशयाने थोर अनेक पाप नाही बा. जो व्यक्ती संशय करतो ते पापच आहे. त्या पापासारखं महान पाप असं कोणतं नाही. म्हणून कुणीही कुणावरती संशय घेतला नाही पाहिजे. विठ्ठल विठ्ठल. चालता आठवलं म्हणून सांगतो. एखाद्या मोटरसायकलवरती एखादी माय बहीण जर एखादी गाडीवरती बसून चालली, प्रत्येकच माय बहीण काय त्या माणसाची पत्नी असते का बाबा? एखादी बहीण असू शकते, एखादी आत्या असू शकते, एखादी मामी असू शकते. पण काही लोक संशयाने बघा कसे डुलत डालत चालले. अरे जाऊ दे बाबा, तुला विचारलं त्यानं चालले म्हणून. संशय हा माणसाचा अत्यंत घातक विचार आहे, म्हणून संशय सोडून द्या. मी पुढे काय सांगायला लागलो, साहित्य हे माणसाच्या बुद्धीतून बाहेर पडत असतं. तार्किकाला सुद्धा संत कळत नाही. तार्किक हा कुतर्काच्या त्या ठिकाणी काय करत असतो, शिड्या उभ्या करत असतो आणि शेवटी फसगत होत असते. म्हणून तार्किकाला सुद्धा संत कळत नाहीत. मी पुढे बोलायला लागलो, सर्वसामान्य भोळ्या भाविकाला सुद्धा संत कळत नाहीत. पण भोळा भाविक हा श्रद्धेच्या डोहामध्ये उड्या मारत असतो. त्याची श्रद्धा अपरंपार असते.
पण संतत्व कळून घेण्याकरता त्याच्याकडे काय नसते, तेवढी बुद्धिमत्ता नसते. म्हणून मी सांगतो संत कळून घेण्याकरता आपल्याला त्या पात्रतेचं होण्याकरता ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्यामध्ये आपण पारायणाला बसलं पाहिजे, हरिपाठाला आलं पाहिजे, कीर्तनाला आलं पाहिजे. काकड्याला जरी नाही येता आलं पण हरिपाठाला तरी येता येतं. हरिपाठाला सुद्धा तुम्हाला वेळ बांधलेली आहे. हो हो. आणि अल्पशा वेळेमध्ये आपल्याला सेवा संपवायची. राजा जनकाने विद्वानांची सभा बोलवली. आपण हे उदाहरण ऐकलं असेल तरी पण आपल्याला पटावं म्हणून. राजा जनकाच्या सभेमध्ये अष्टावक्र महामुनी यायला थोडासा उशीर झाला. अष्टावक्र महामुनी येत असताना त्यांना त्या सभेमधून चालत असताना सगळ्या जणांनी त्यांच्याकडे पाहिलं आणि ते हसू लागले. हसत असताना अष्टावक्र महामुनी सुद्धा असले. राजा जनकाला प्रश्न पडला. राजा जनकजी म्हणाले अष्टावक्र महामुनीला, गुरुवर्य हे सगळे जण तुमच्याकडे पाहून हसले, याचं कारण मला कळालं. याचं कारण मला कळालं, पण तुम्ही त्यांच्याकडे पाहून का असले याचं कारण मला कळालं नाही. त्यावेळेला अष्टावक्र महामुनी सांगितलं, राजा मी सहज असलो. ऐका राजा जनकाच्या मुखातलं एक सुंदर वाक्य. राजा जनकजी म्हणाले, गुरुवर्य हे सगळे जण तुमच्याकडे पाहून हसले याचं कारण कळालं, पण तुम्ही का हसले याचं कारण कळालं नाही. अष्टावक्र महामुनी म्हणाले, सहज असलो. जनकाने ताबडतोब उत्तर दिलं, गुरुजी मोठी माणसं कधी सहज हसत नसतात. मोठी माणसं कधी सहज हसत नसतात आणि सहज असणारी माणसं कधीच मोठी होत नसतात. मोठी माणसं कधी सहज हसत नसतात आणि सहज असणारी माणसं कधी मोठी होत नसतात. मोठ्या माणसाच्या हसण्यापाठीमागे काहीतरी एक गांभीर्य असतं, काहीतरी एक मोठी गोष्ट असते. ऐका त्यावेळेला अष्टावक्र महामुनी म्हणाले, अरे जनका ही जी सभा बोलवली तू कुणाची बोलवली. त्यावेळेला त्यांनी सांगितलं, विद्वानांची सभा बोलवली. अरे 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 हीच तर चूक केली तू. एवढी विद्वानांची सभा जर असती तर माझ्या शरीराकडे पाहून अष्टनाम 8 आणि वक्र म्हणजे वाकडं 8 ठिकाणी वाकडं कातडीकडे पाहून, वाकड्या कातडीकडे पाहून हे सगळे विद्वान हसायला लागले. यांची नजर माझ्या कातडीकडे आहे, पण 8 ठिकाणी वाकड्या कातडीच्या आतमध्ये असणारं तुमच्या आमच्या प्रत्येकाच्या हृदयामध्ये असणारं जे नवचैतन्य आहे त्या नवचैतन्याकडे कुठे याची नजर आहे. म्हणून हे संत नाहीत ज्यांची नजर नवचैतन्याकडे असते, प्रत्येकाच्या अंतःकरणातल्या रामाकडे असते, प्रत्येकाच्या हृदयातल्या विठ्ठलाकडे असते. त्याला संत म्हणतात. मी नाही म्हणत. या उपाधी माझी गुप्त चैतन्य असे सर्वगत ते तत्वज्ञ संत स्वीकारिती. असे तत्वज्ञ संत आपल्याला मिळाले आणि अशा तत्वज्ञ संतांच्या चरणविंदावरती आपण नतमस्तक झालो की आपल्याला काला खायला मिळत असतो. विठाला 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 वसुदेव देवकीचं लग्न त्या ठिकाणी फार थाटामारामध्ये पडले. तुम्ही म्हणाल आता वेळ हो डायरेक्ट लग्न लागलं. आता सोयरिकी होत नाही ना, 4-4, 5-5 महिने, नवे 40-40 वर्षाचे नवरदेव काय काय गावात. महाराज सहज लग्नाचा विषय जरी काढला तर ज्याचे राहिले त्याचे चेहरे प्रफुल्लित होतात आणि ज्याचे झाले ते कानात बोटं घालतात. असंच एका ठिकाणी मी मंगलाष्टक म्हणू लागलो. आली लग्न घटी समीप नवरा अगोदर जनकाचा दृष्टांत सांगू लागला. त्याचे तोंड पडले होते बाबा. अशी मंगलाष्टक म्हणली पहा कशी खुश झाली. असं पाहिजे. आता काय बोला पण तुम्ही दोघं पुढे येऊन बसल्यामुळे मला काहीच बोलता येणार जास्त. मधुपर्क पूजन करा. काय चेहरे खुलले बाबा तुमचे. म्हणू का सगळ्या मंगलाष्टका. बाळासाहेब पण या मंगलाष्टकाचं पाकिट वेगळं लागलं बरं. ऐका ऐका वसुदेव देवकीचं लग्न लागलं. लग्न लागल्यानंतर महाराज लीला करणार नाही त्याला देव म्हणाव का. जो लीला करणार नाही त्याचं नावच लीलाधर आहे. चतुरा तो शिरोमणी गुण लावण्याची खाणी मुगुड सकळामणी धन्य तुझे विठोबा. हा पांडुरंग परमात्मा नव्हे नव्हे भगवान श्रीकृष्ण. त्यांनी लीला करणार नाही, त्याला अवतार कार्य घ्यायचंय म्हणल्यानंतर त्याला लीला करावीच लागेल. त्या ठिकाणी नारद महर्षी आले. नारद महर्षीने आकाशवाणी केली. काय आकाशवाणी केली. हे कंसा हिच्या पोटी जो 8व्या जन्माला येणार आहे तो तुझा कोण असणार आहे. वैरी असणार आहे. आणि आकाशवाणी झाली. त्याच ठिकाणी कंस म्हणाला माझ्या बहिणीच्या पोटी. अहो एवढा गाजावाजा होता महाराज. एवढी भव्य अशी त्या ठिकाणी मिरवणूक चालू होती. एका क्षणामध्ये नाहीस केलं. हातामध्ये खडगं घेतलं आणि माराया धावला. कुणाला. हात तो धरिला वसुदेव. हात तो धरिला वसुदेव.
बहिणीवरती खड्ग म्हणजे तलवार घेऊन त्या ठिकाणी मारायला धावला। त्यावेळेला कंस मारायला धावला पण मारलं नाही, फक्त धावला। आताचे कंस स्वतःच्या बहिणीचा जीव सुद्धा घ्यायला लागले। स्वतःच्या बहिणीचा इस्टेटीसाठी पैशासाठी हाल करून स्वतःच्या बहिणीला मारायला लागले। त्या कंसाला नुसता धावला तो कंस, मारलं नाही। दोघांना घेतलं, बंदी शाळेमध्ये टाकलं, कारागृहामध्ये टाकलं आणि कारागृहामध्ये टाकल्यानंतर दिवसेंदिवस त्या देवकीचं तेज वाढायला लागलं। पोटामधला गर्भ वाढायला लागला आणि गर्भ वाढत असताना देवकीचे तेज दिसे जैसा सूर्य, कंसाचे हृदय जळत असे सूर्यासारखं तेज असं त्या देवकी मातेच्या चेहऱ्यावरती वाढायला लागलं आणि देवकी मातेच्या चेहऱ्यावरचं तेज पाहून कंसाचं हृदय जळू लागलं। एकामागे एक 6 मारती दुराचारी, 6 मारले। 7वी योग माया, बाळ रडायला लागलं। किती योगी त्या ठिकाणी योग माया त्या ठिकाणी रोहिणीच्या गर्भामध्ये नेऊन घातली। भगवान परमात्म्याचा त्या ठिकाणी अवतार झाला कारागृहामध्ये, ऐका। आणि भगवान परमात्मा 8 वर्षाची मूर्ती त्या ठिकाणी सगुण रूपामध्ये साकार झाली, ऐका। देवकीला आणि वसुदेवाला असा मोठा प्रश्न पडला, एवढं मोठं कुठं बाळ असतं का? एवढं मोठं बाळ असतं तर तुमच्या घरी जर डायरेक्ट 8 वर्षाचं लेकरू झालं तर तुम्ही त्याला जिवंत ठेवता का? JCB न गड्डा करून पुरून टाकसाल। पण भूत आलं म्हणून मारून टाकतात। पण देवकी मातेला सुद्धा तेवढी दिव्य दृष्टी होती आणि वसुदेवाला सुद्धा दिव्य दृष्टी होती। हे देवा, आमची का परीक्षा घेतोस म्हणून त्या ठिकाणी भगवान श्रीकृष्णाला लहान व्हायला सांगितलं। हळू देव लहान झाले। शेवटच्या क्षणाला सांगितलं वसुदेवाला की बाबा मला इथे ठेवू नका, मग कुठे न्या? नंदाच्या घराला, कीर्तन अर्धाच तास, कटाळा करू नका। नाश्ता केला नाही का? केला ना? हां, कटाळा करू नका। काय एवढं चरित्र फक्त थोडंसं 10-15 मिनिटं। नंदाच्या घराला, नंदाच्या घराला, मदने गोकुळाला, भगवान परमात्म्याला त्या ठिकाणी वसुदेवाच्या पायामध्ये बेड्या होत्या, हातामध्ये बेड्या होत्या। देवाला त्या ठिकाणी डोक्यावरती घ्यायचे म्हणून टोपली त्या ठिकाणी तयार झाली, टोपली सजवली, त्या टोपलीमध्ये टेकवलं। ऐका, त्या देवाला जोपर्यंत डोक्यावर घेत नव्हते तोपर्यंत हातामध्ये बेड्या होत्या, पायामध्ये बेड्या होत्या। एकदा त्या वसुदेवाने ते बापू एकदा का त्या भगवान परमात्म्याला वसुदेवाने डोक्यावरती घेतलं आणि डोक्यावरती घेतलं, उचलिला कमलापती बाईची बंधने गळती, बंधने गळती बाईची बंधने गळती।
पडली पायीचे बंधने गळती. भगवान परमात्म्याला डोक्यावर घेतलं, विकू कमी करा, डोक्यावरती घेतलं की हातातल्या कड्या पायातल्या बेड्या त्या ठिकाणी तुटून पडल्या. पहारेकऱ्याला झोप लागली. महाराज अहो, ज्या मायेला ज्यांनी जन्माला घातलं त्यांना ती माया त्या ठिकाणी प्रविष्ट करण्याकरता किती वेळ लागणार आहे. म्हणून सगळे पहारेकरी झोपले. आपोआप दारं उघडायला लागले आणि वसुदेव आपल्या डोक्यावरती त्या टोपलीमध्ये भगवान परमात्म्याला घेऊन निघाले. आणि निघाल्यानंतर यमुना मैया त्या ठिकाणी ओथंडून वाहत होती. तिला पूर एवढा आला होता, एवढा भरभरून पूर आला होता. त्या यमुनेमधून जायचं म्हणजे फार कठीण होतं. गुडघ्या इतकं पाणी आलं, वसुदेवाच्या कमरे इतकं पाणी आलं, छाती इतकं पाणी आलं. आता भगवान श्रीकृष्णाला कळालं की जर आपल्या म्हाताऱ्याच्या नाकात पाणी गेलं तर म्हातारा आपल्याला नदीत फेकून देते. म्हणून नाकापर्यंत पाणी आलं. भगवान श्रीकृष्णाने आपल्या पायाचा अंगुठा, त्याला अंगुष्ठा असं म्हणतात, बाहेर काढला आणि तिला दर्शन दिलं. पुर चढला चाट, पुर चढला चाट, चढला चाट, पुर चढला चाट, पुर चढला चाट, पुर चढला चाट, पुर चढला पुर चढला पुर चढला चाट. त्याची लावीला अंगुष्ठ, त्याची लावीला अंगुष्ठ, पुर चढला चाट, त्याची लावीला अंगुष्ठ, त्याची लावीला अंगुष्ठ, त्याची लावीला अंगुष्ठ, त्याची लावीला अंगुष्ठ. पुर चढला चाट, त्याची लावीला अंगुष्ठ, त्याची लावीला अंगुष्ठ, त्याची लावीला अंगुष्ठ. पुर चढला चाट, त्याची लावीला अंगुष्ठ, त्याची लावीला अंगुष्ठ, त्याची लावीला अंगुष्ठ. पुर चढला चाट, पुर चढला चाट, पुर चढला चाट, त्याची लावीला अंगुष्ठ, त्याची लावीला अंगुष्ठ. पुर चढला चाट, त्याची लावीला अंगुष्ठ. भगवान परमात्म्याने पायाचा अंगठा त्या यमुना मैयेच्या पाण्याला लावला की तिने वाट दिली. वसुदेव भगवान परमात्म्याचं स्वरूप त्या ठिकाणी घेऊन तिकडे गेले आणि गोकुळामध्ये गेल्यानंतर त्या ठिकाणी भगवान परमात्म्याला ठेवलं आणि त्या मायेला उचललं आणि मायेला उचलून इकडे घेऊन आले. किरडे माया करे आकांत, नामा म्हणे उठती दूत. महाराज कंसाच्या कारागृहामध्ये ही मुलगी रडायला लागली, ही माया रडायला लागली आणि रडत असताना संपूर्ण कारागृह त्या ठिकाणी जागृत झाला, उठून बसले आणि उठून बसल्यानंतर कंसापर्यंत त्या ठिकाणी बातमी गेली. कंसापर्यंत बातमी गेल्यानंतर भगवान कृष्णाच्या त्या ठिकाणी त्या कारागृहाकडे आपलं खडग घेऊन, तलवार घेऊन त्या ठिकाणी धावत आला आणि त्या योगमायाला हातामध्ये घेतलं आणि योगमाया हातामध्ये घेऊन गरा 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 फिरवली आणि फिरवली तेवढ्या ती योगमाया हातातून निष्ठून गेली आणि तिने एक आकाशवाणी केली. काय केली? तुझा लागी वदी उपजला माझे आधी, त्याला माझे आधी उपजला माझे आधी, तुझा लागी वदी उपजला माझे आधी, उपजला माझे आधी, उपजला माझे आधी. तुझा लागी वदी, तुझा लागी वदी उपजला माझे आधी, उपजला माझे आधी, उपजला माझे आधी. आपला स्वर आहे पांढरी दिनचा आणि या स्वराला गायचं मला सरपंच की डोळेच पांढरे होता. हे सोपं नाही. त्याच्या असं ऊन तपा लागलं म्हणल्यावर हे सोपं नाही. आता काही काही खाली बसलेली माणसं बैरंबा म्हणतात ते महाराज तितकं राहिलं जरा ते जर हे बरी इथे एकदा लाव बरं शेल्यावर घाल तो मूळव्याचा कोंब जर नाही बाहेर आलात मला म्हणून सोपं आहे काय. हे गाणं या गुरुवाऱ्यांच्या मुखातून ऐकलं आम्ही, आजपर्यंत हे गात आलो आणि रोज चालू आहे ने. हे लोक यांचं नियोजन होतं पद्धतशीर, जेवणाची वेळ, प्रवासाची वेळ, ज्या गावात गेले त्या गावात व्यवस्था राहण्याची. आमचं तसं नाही. आज कुठेही कीर्तन असलं तरी संध्याकाळी घरी साक्षीदारी तर बसलेलं आहे. कुठेही कीर्तन असलं
द्या 4 वाजले तरी येतो घरीच. तुम्ही म्हणसाल महाराज एवढी बायकोल घाबरता का? बायकोल घाबरत नाही, दुसऱ्या दिवशी जवळचं कीर्तन असते म्हणून लवकर या लागते. विठाल विठाल तुझं लागी वधी उपजला मजाधी. त्या मायेने आकाशवाणी केली, निष्ठून गेली. महाराज कंस त्या ठिकाणी भयभीत झाला. चला इकडची ही परिस्थिती सोडून गोकुळामध्ये काय आनंद वर्तन चालू झालं त्या ठिकाणी. महाराज भगवान परमात्म्याचा त्या ठिकाणी अवतार कार्य, भगवान परमात्मा जन्माला आला. एका दासीने पाहिलं आणि संपूर्ण गोकुळामध्ये फिरायला लागली. काय म्हणू लागली? गवळण मनती हो मनती गवळणीला, गवळ मनती हो मनती गवळणीला, मनती गवळणीला, गवळण मनती हो मनती गवळणीला. पुत्र झाला ये शोधेला, पुत्र झाला ये शोधेला. एक डावे एकी पुढे, एक डावे एकी पुढे, वाटी तात झुंजवणे, वाटी तात झुंजवणे. मनती हो मनती गवळणीला, पुत्र झाला ये शोधेला. मनती हो मनती गवळणीला, पुत्र झाला ये शोधेला, झाला ये शोधेला. हे आमच्या इकडचे बरं चाल करंजीचे भजने म्हणतात आमच्या उत्तम गवळण म्हणती गवळणीला पुत्र झाला यशोदेला. मनती गवळणीला, पुत्र झाला यशोदेला. गवळण म्हणती गवळणीला पुत्र झाला यशोदेला. मनती गवळणीला, पुत्र झाला यशोदेला. एक धावी एक पुढे वाटितात सुंट वडे, एक धावे एकी पुढे वाटतात सुंट वडे, एक धावी एक पुढे वाटितात सुंट वडे. एक धावे एकी पुढे वाटतात सुंट अरे वडे. गवळण 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 म्हणती गवळणीला पुत्र झाला यशोदेला. गवळण म्हणती गवळणीला पुत्र झाला यशोदेला. मनती गवळणीला, पुत्र झाला यशोदेला. गवळण मनती गवळणीला, पुत्र झाला यशोदेला. झाला यशोदेला, झाला यशोदेला. वाह वाह वाह. आता उन्हाचा पारा लय चढलाय, आता क्षमा करा बापू. निवांत पाणी पिया, फक्त 10 मिनिटात सेवा संपवतो. ऐका, या ठिकाणी भगवान परमात्म्याचं प्रागट्य झालं. नंद घरानंद भयो जय कन्हैया लाल की. हाथी दिनो घोडा दिनो और दिनो पालकी, हाथी दिनो घोडा दिनो और दिनो पाल. भगवान परमात्म्याचं प्रागट्य झालं. सगळ्यांनी भजन करा, एकदा हात वरती करा सर्वांनी. स्वागतम कृष्णा सुस्वागतम कृष्णा, स्वागतम कृष्णा, स्वागतम कृष्णा, स्वागतम कृष्णा सुस्वागतम कृष्णा, स्वागतम कृष्णा, स्वागतम कृष्णा.
परमात्म्याचं त्या ठिकाणी सुंदर असं स्वरूप त्या ठिकाणी अवतार कार्यासाठी जन्माला आलं आणि भगवान परमात्म्याचा जन्म झाल्यानंतर त्या गोकुळामध्ये अत्यंत आनंद झाला महाराज. गोकुळीच्या सुखा अंत पार नाही लेका लोका लोका गोकुळीच्या झाले ब्रह्मज्ञान केली या वाचूनच जपत इको कमी भगवान परमात्म्याचा अवतार झाला आणि तिथलं अज्ञान नाहीसं झालं. दुर्जनांचा खळांचा विचारधारा नाहीशी झाली. लोकांना ब्रह्मज्ञान प्राप्त झालं. जप तप केल्या वाचून झालं. काहीही कुठे अनुष्ठान करायची गरज पडली नाही. साक्षात परब्रह्म स्वरूप भगवान परमात्म्या ठिकाणी अवताराला आला. तिथे त्या अज्ञान राहील का हो? तिथे काही दुर्जनांची बुद्धी राहील का? तिथे अविचार राहील का? म्हणून भगवान परमात्म्याचा अवतार झाला. गोकुळीच्या सुखा अंत पार नाही लेखा बाळ कृष्णनंदा घरी आनंदल्या नरनारी. एवढ्या थाटामाटामध्ये महाराज नंद घर आनंद भयो जय कन्हैया लाल की संपूर्ण गोकुळ नगरीमध्ये त्या ठिकाणी गुढ्या उभारल्या, तोरण लावले आणि सुंदर असे नृत्य करू लागले. गुढिया तोरणे करती कथा गाती गाणे गाती गाणे गुढिया तोरणे करती कथा गाणे. गुढिया तोरणे करती कथा गाती गाणे गाती गाणे. गुढिया तोरणे करती कथा गाती गाणे. गुढिया तोरण करती कथा गाती गाणे. गुढिया तोरणे करती कथा गाती गाणे. बाळकृष्ण नंदा घरी आनंदाल्या नर नारी नर नारी. बाळकृष्ण नंदा घरी आनंदाल्या नर नारी. बाळकृष्ण नंदा घरी आनंदाल्या नर नारी. बाळकृष्ण नंदा घरी आनंदाल्या नर नारी नर नारी. हे पा कृष्ण कसा नाचायला लागला इथं. देवाचे नव्हतो त्याला काय कळत. गुढिया तोरणे करीती कथा गाती गाणे गाती गाणे. गुढिया तोरणे करती कथा गाती गाणी. बाळकृष्ण नंदा घरे आनंदल्या नर नारी नर नारी. भगवान परमात्म्याच्या त्या जन्मोत्सवाचा अत्यंत सुंदर थाटामाटामध्ये उत्सव साजरा त्या ठिकाणी झाला. आणि एकदा गोपालकृष्ण भगवंताच्या नावाने जय जयकार त्या गोकुळामध्ये झाला. ही बातमी महाराज कंसाच्या कानावरती गेली. बातमी कंसाच्या कानावरती गेली की भगवान परमात्म्याचं त्या ठिकाणी प्रागट्यकरण झालं. कारण कृष्ण गोकुळी जन्मला दृष्टा चळका सुटला होता कृष्णाचा अवतार. पुढं काय विठ्ठल विठ्ठल होता कृष्णाचा अवतार आनंदी करते घरोघर आनंद झाला महाराज. आणि भगवान परमात्म्याचा अवतार त्या ठिकाणी झाल्यानंतर इकडे कंसाच्या अंतःकरणामध्ये त्या ठिकाणी दुःख झालं. तो भीतीने त्या ठिकाणी थरकाप कापायला लागला. भगवान परमात्म्याची एक एक लीला त्या ठिकाणी चालू झाली. भगवान परमात्मा हळूहळू हळूहळू त्या ठिकाणी लहानाचे मोठे होत चालले आणि रांगायला लागले. रांगत असताना कशी रांगू लागले. तळवे तळहात तळहात टेकीत तळवे तळहात तळहात टेकीत गुडघ्याने गुडघ्याने रांगत गुडघ्याने रांगत. तळवे तळहात तळहात टेकीत तळवे तळहात तळहात टेकीत गुडघ्याने गुडघ्याने रांगत. गुडघ्याने गुडघ्याने रांगत. गुडघ्याने गुडघ्याने रांगत. रंगाने रंगनाथ सोना देखीला सये. रंगाने रंगनाथ सोना देखीला सये. जसवंती पैसागे आली या कृष्णाची या मागे. जसवंती पैसागे आली कृष्णाची मागे. तळवे तळहात 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 तळवे तळहात 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 तळवे तळहात 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 तळवे तळहात 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 तळवे तळहात तळहात टेकीत तळवे तळहात तळहात टेकीत गुडघ्याने गुडघ्याने रांगत. गुडघ्याने गुडघ्याने रांगत. गुडघ्याने
आता नेमकीच मशीन तपली. तळवे तळहात टेकीत डाव्या गुडघ्यान रांगत, डाव्या गुडघ्यान रांगत. आता भगवान परमात्मा गुडघ्याने रांगू लागले. पण नेमके कितव्या महिने रांगू लागले? तुमचे आमचे लेकरं कितव्या महिने रांगतात याचं थोडंसं शास्त्र आहे. आपले मुलं म्हणजे मुलगा कितव्या महिने रांगतो? तुमचे लग्न झाले ना सगळे याचे इकडं. मुलगा झाला तर कितव्या महिने रांगतो, मुलगी झाली तर कितव्या महिन्यात रांगत असते? बोला नाही तर कीर्तन 4 वाजे लोक सोडणार नाही. आज तुम्ही माझ्या ताब्यात येत. हा कितव्या महिने? 7व्या. मुलगा 8व्या का 7व्या? 7व्या. बरं. मुलगी हा सांगा ना मग. मग झाले ना तू नाती असतील ना सांगा मग. एका महिन्यानं कसं काय शिल्लक होईल मुलगी? ऐका, मुलगी आणि मुलगा यातला फरक सांगतो. मुलगा ज्या वेळेला रांगतो तो मुलगा रांगतो 7व्या महिने. तुम्हाला 4 लेकरं झाले असतील, काही नातू झाले असतील 5. पण कोण लक्ष ठेवते? रांगा लागलं लढा लागलं धर बाबू कांडी. आता उन्हाळ्याचे दिवस आहेत. डोनगावला गेलं, आणलं टरबूज, दिली फोड, बिया बाजूले, टरबुजाच्या फोडे बाजूले, फेफसी आल्या, घे बाबू फेफसी. पण काही घेणं देणं नाही. तो कोण्या पायानं रांगा लागला, कोण्या पायानं नाही, कोण्या हातानं खा लागला, कोण्या. महाराज त्याला पहिल्यापासून तशीच सवय डाव्या हातानं खायची. अरे त्याला सवयीच कोणत्या लावता. सवय लावणं पहिलं मोठं विद्यापीठ म्हणजे मायबाप आहे. बाप जर शेतात गेला तर मायनं लेकराला खायचं शिकवलं पाहिजे. आणि मग म्हणता आमचं पोरगा आम्हाला सांभाळे ना. कसं सांभाळल? तो जेव्हा खा लागला तेव्हा त्याच्या हाती मोबाईल देते. कोणत्या बाया हरिपाठ वाजतात संध्याकाळी? सांगा बरं पोराला घेऊन. तुमच्या गावच्या वाचत असतील बाबा, पण आमच्या गावच्या मोबाईल देतात हातात लेकराच्या आणि काय म्हणतात? अर्ध लक्ष त्या मोबाईलात आणि अर्ध लक्ष त्या ताटीत. अर्ध्या माशा त्याच्यातच चुरते, काही मच्छर, काही चिलट, काही कचरा. हे संस्कार आपल्याला आपल्या घरामधून लागत असतात. भगवान श्रीकृष्णाच्या चरित्रातून हे शिकण्यासारखे. माझ्या यशोदामय्यानी भगवान परमात्म्याला पोटभर खाऊ घातल्याशिवाय स्वतः अन्नाचा कण सुद्धा कधी खाल्ला नाही हे चरित्र सांगतं महाराज. नाका तोंडामध्ये पाणी जाईपर्यंत ज्या वसुदेवानी भगवान परमात्म्याला डोक्यावर घेऊन आपलं बाळ सुखरूप गोकुळामध्ये पोहोचवलं त्याला बाप म्हणतात. प्रत्येकाचे मायबाप, प्रत्येकाचे आई वडील आपल्या लेकरासाठी हितच चिंतत असतात. आपुले कुरवंडी वाळवणी. म्हणून त्या ठिकाणी भगवान परमात्मा रांगायला लागले. 7व्या महिनी मुलगा रांगत असतो, 5व्या किंवा 6व्याच महिनी मुलगी रांगते. मुलगी एवढी चंचल असते. आता एखादी पेंधाडी असली तो भाग वेगळा आहे, 100त एखादी असते ती तशी. चला, मुलगा रांगत असताना एका पायावर रांगतो पण डायरेक्ट पुढेच रांगत असतो. त्याला मागचं काही घेणं देणं नाही. पाहुणे जर घरी आले पोराला म्हणलं बाबू दूध आण बरं, त्या गिलासात 5 रुपयाचा ठोकरा टाकते, खड 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 वाजवत जाते. आमच्या बापाच्या घरी पाहुणे आले हो, त्याला आपल्या बापाची इज्जतीचं काही घेणं देणं नाही, काहीच घेणं नाही. पण पोरीला दूध सांगा तुम्ही, पोरीला दूध सांगा, बाई आपल्या घरी महाराज येणार आहे दूध आण. ती आपल्या अशा त्या कपड्यामध्ये तू गिलास झाकून नेते, दूध आणते. तिला आपल्या बापाची इज्जत प्यारी असते. आणि ज्या घरी ती जाते त्या घरची सुद्धा ती इज्जत प्यारी असते तिला. त्याही घराचं ती नाव मोठं करत असते. म्हणून मुलगा रांगत असताना डायरेक्ट पुढंच रांगतो, माग नाही रांगत. पण पोरगी रांगत असताना एकदा माग जग घेते आणि एकदा पुढं घेते. आधी मायबापाचाही उद्धार करायचा आणि ज्या सासरी जाईल, ज्या सासूरवासामध्ये जाईल त्या सासू सासऱ्याच्या घराचा सुद्धा उद्धार करायचा. म्हणून मुलगी ते काय म्हणतात ना, प्रकाश देते दोन्ही घरी, मुलापेक्षा मुलगी बरी. म्हणून मुलगी रांगते ती 5व्या किंवा 6व्या महिने, मुलगा रांगतो तो 7व्या महिने. भगवान परमात्मा रागायला लागले. गोपाल काले आपण किती ऐकले किती नाही, काहीच घेणं देणं नाही आपल्याला चरित्राचं, कोणालाच काही घेणं देणं नाही. हे शिकण्यासारखं. भगवान परमात्मा रांगायला लागले. रांगता 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 काही छोट्या छोट्या लीला करायला लागले. रांगत रंगणी सोरीत लोणी, दावणे धरिते गवळणी, बांधीचे चरणी देते गाराने, यशोदे साजनी, दही दूध भक्षुने तमाळणी रे धवल केले साजनी. कृष्ण आळवा आळवा परतोनी माते लावा, कृष्ण आळवा आळवा माते लावा, कृष्ण आळवा भगवान परमात्म्याच्या
लीला सुरू झाल्या. भगवान परमात्मा त्या ठिकाणी चौर्य कर्म करायला लागले. हळूहळू हळूहळू आपले गोपाळ सोबत घेतले आणि गोपाळांकडे पाहिलं. अरे एवढे तुम्ही पातळ कसे झाले? आपल्या या गोकुळामध्ये एवढं दही दूध तूप लोणी असताना सुद्धा तुम्ही एवढे खराब कसे झाले? एवढ्या तब्येती कशा बारीक झाल्या? त्यावेळेला त्या ठिकाणी वेड्या वाकड्या पेंद्या सुद्धा जे काही त्यांचे काही भगवान परमात्म्याचे सवंगडी होते त्यांनी सांगितलं, भगवंता हे कृष्णा, हे जे काही आपलं दही दूध तूप लोणी हे मथुरेला जातं आणि तिथले राक्षस त्या ठिकाणी बलाढ्य व्हायला लागले आणि आपले गोपाळ या ठिकाणी खराब व्हायला लागले. भगवान परमात्म्याने सांगितलं, काही काळजी करू नका, माझ्या बरोबर चला. याले लागे अवघे माझ्या मागे मागे, अवघे माझ्या मागे मागे, अवघे माझ्या मागे मागे. याले लागे अवघे माझ्या मागे मागे, आनंद पोट भरी उरे मनाला भरी. याला तरी यारे लागे अवघे माझ्या मागे मागे, पुढं पुढं नाही, अवघे माझ्या मागे मागे. नेत्याच्या मागं चाललं पाहिजे का पुढं चाललं पाहिजे? उत्तमदा इकडं पहा. नेत्याच्या मागं चाललं पाहिजे का पुढं चाललं पाहिजे? हां, काहून? पुढं चालल्यावर काय होते? आपण नेते नाही म्हणून. मग भगवान परमात्मा नेता आहे त्या गोपाळाचा, कारण त्या ठिकाणी चौर्य मंडळ त्या ठिकाणी स्थापन झालं आणि त्यांनी ठरवलं की आता नवनीताचं या ठिकाणी काय करायचे, चोरी करायची, सगळ्यांना खायला द्यायचे. पण एका घरी भगवान परमात्मा चोरी करण्याकरता निघाले. रात्रीची वेळ आहे. चोरी करण्याकरता निघत असताना सवंगड्यांना सांगितलं, हे गड्या ऐका, आपल्याला दही दूध तूप लोण्याची चोरी करायची आहे, पण चौर्य कर्म करत असताना काही साहित्य सोबत घ्यावं लागत असतं. घ्या रे काठ्या सराटे नीट, त्या ठिकाणी काठ्या घ्या, खडे घ्या, सराटे घ्या. सराटे म्हणजे काटे, तो काटा कोणीकडून टाकला तरी सरकाच पडते. आणि वस्त्रकाळ केलेली माती घ्या. आता काही काही त्याच्यात असे विचित्र काही काही गोपाळ होते. भगवान परमात्म्याला सांगितलं, देवा काठ्या कशा करता? देवाने सांगितलं, अरे आपण लहान आहे, वरती मोठमोठे काही मटके बांधलेले असतील, गाडगे बांधलेले असतील, त्याच्यामध्ये काही दही दूध तूप लोणी ठेवलेलं असेल, आपला हात पुरणार नाही, म्हणून त्या काठीने त्याला छिद्र पाडायचं आणि सगळ्यांनी त्याचा आनंद घ्यायचा. देवा हे खडे कशा करता? तेव्हा देवाने सांगितलं की हा खडा मारल्यानंतर माड जर ढपकन वाजला तर भरलेला आहे म्हणून समजायचं, आणि टनकन वाजला तरी कम आहे म्हणून समजायचं. खडे त्याच्या करता. आता वस्त्रकाळ माती कशा करता? अरे जर गवळण यदा कदाचित आपली चोरी पकडण्याकरता आलीच तर तिच्या समोर हे काटे फेकायचे. त्यात आपला वाकड्या नावाचा एक गोपाल होता. ते मला, देवा ती सँडल घालून आली तर? देव म्हणाले, तुझ्याकडे वस्त्रकाळ माती ही बारीक केलेली माती तिच्या डोळ्यामध्ये फेक. तिकून लगेच बोबड्या म्हणतो, देवा तिचा त्यातमा घालून आली तर? म्हणजे असे काही आगाव कामी असतात. आता याच्यावर वेळ नाही दृष्टांत सांगायला. चला, देवाने सांगितलं काही काळजी करू नका, मी डोळे लावा म्हटलं की डोळे लावायचे. भगवान परमात्मा चौर्य कर्म करण्याकरता गेले आणि त्या ठिकाणी दही आणि घरामध्ये ती अडकवलेली जी होती, जे काही त्या शिक्यामध्ये जे काही दही ठेवलेलं होतं, दूध ठेवलेलं होतं, गाडगे फोडले आणि फोडल्यानंतर आनंद उत्सव त्या ठिकाणी महाराज भरपूर पिलं, भरपूर खाल्लं आणि तृप्त झाले. डोळे लावले तेवढ्यात बाहेर निघायचं की पेंध्या नावाचा जो काही एक गोपाल होता, सांगितलं डोळे लावा असं म्हटल्याबरोबर त्यांनी अर्धे डोळे झाकले आणि बाकीच्यांनी डोळे झाकले, आखे बाहेर निघाले. पण हे अर्धच अडकलं बाबा सवन्यात. जुना सवना असायचा, त्याला काय म्हणायचे, आता खिडकी म्हणतात, त्या खिडकीत अडकलं ते अर्ध बाहेर ना अर्ध. जेव्हा गवळणीनं धरणं असं हनलं म्हणतात, तेव्हापासून अर्धा डोळा लावला की रट्टे खा लागतात, हे ध्यानात ठेवा. म्हणून अर्धा डोळा खावाच नाही लावायचा. तेव्हापासून अर्धा डोळा लावला की रट्टे खायची पद्धत सुरू झाली. ते आपल्या भाषेत सांगायला लागलो. म्हणून अर्धा डोळा लावायचा नाही. देवाने सांगितलं बंदे डोळे लावायचे. देवाने डोळे बाहेर काढलं. देवा वाचव, कृष्णा वाचव, देवा वाचव, माझं चुकलं, बाहेर काढलं. सांगितलं आजपासून मी सांगितलं ते काम करायचं. सगळ्यांनी चौर्य कर्म चालू केलं आणि चोरी करत असताना महाराज गवळणीची एक एक तक्रार यायला लागली. एका गवळीने सांगितलं, ए कृष्णा, ए काळ्या,
अरे सर्वसामान्य गवळणीच्या घरी का जातो? एकदा माझ्या घरी आहे. कृष्ण म्हणला घे एकदा हिचा नंबर, हिचा आधार नंबर लिहून घे, घर नंबर लिहून घे. महाराज सांगून धाड टाकणारा पहिला चोर म्हणजे भगवान श्रीकृष्ण. सांगून आताचे चोर येतात का? नाही, सांगून धाड टाकणारा भगवान श्रीकृष्ण पहिला चोर या जगातला. म्हणून चोराचा शिरोमणी येतो, त्याच्यासारखा चोर कोणी नाही. त्याने काय चोरलं? दही दूध तोपलोने चोरलं, पण चित्त चोरी येले नंदाच्या नंदने. तुका म्हणे येणे गरुड ध्वजे. गवळीच्या घरी गेला. त्या घरी गेल्यानंतर महाराज नुसतं दही दूध तुपलोने खाल्लं नाही, तिच्या नवऱ्याची तिच्या नवऱ्याच्या दाढीची तिच्या वेणीची काय मारली? गाठ मारली आणि त्याच्या मधात मुंगूस सोडून दिला. महाराज गाठ कुणाच्या बापाला सुटना म्हणता का? पहिली आली ते धावोनी म्हणे ग बाई काय केली करणी. आली धावोनी म्हणे ग बाई काय केली करणी. पतीची दाढी माझवेणी दोन्हीची गाठ बांधोनी. तिची दाढी माझवेणी दोन्हीची गाठ बांधोनी. गाठबाई कोणाची सोडेना गाठबाई कोणाची सोडेना. यशोदे बाळ तुझा ताढा कोठवर सोसो धिंगाला. गाठ कशी सुटे ना मारली कोण? जगाच्या बापानं गाठ मारली महाराज. ठीक आहे, तुम्ही आम्ही सोयाबीनची सुडी थोडी बांधली. आपल्या सोयाबीनच्या सुड्या घरी येऊस तर 3दा ताडपत्री उडून जाते. शेजारचा मध्ये महाराज तुमचं कीर्तन करणं लय सोपं आहे. ती ताडपत्री उडून गेली. 10 खेप चक्रा मारा लागतात 2 दिवसात. ताडपत्री बांधणे इतकी सोपं आहे का ते? अहो ते जगाच्या बापानं गाठ मारली महाराज. जाळाय गेले जाळ्या जायना, कापाय गेले कापल्या जायना, वढाय गेले फिट होऊ लागली तुटे ना. मग महाराज हे सोंग बाहेर काढायचं. आता निघायचं कसं? ते गवळी होता बुटका, गवळण होती उंची. गवळण 7 फुटाची, गवळी बारीक होता 2.5-3 फुटाचा. महाराज ते सोंगच झालं ना. निघले घराच्या बाहेर. हे काही तुम्ही? तो म्हणे तू कृष्णाला बोलली का काही? म्हणे हो काल बोलली होती. हे कृष्णा हे काळ्या इतराच्या घरी काय चोऱ्या करतो? माझ्या घरी एकदा माझ्या घरी येऊन पाय म्हणे. महाराज निघलं सोंग बाहेर. चाल म्हणे आता त्याच्याशिवाय कोणी सोडणार नाही. महाराज निघला बाहेर. बाहेर निघला. कशी निघली त्याची मिरवणूक माहिती का? सगळ्याच्या सगळ्या हुर्या रे हुर्या, सोंग आलं, चला सोंग पाहायला. सगळं गोपाळ महाराज जमा झाले. सगळं गोकुळ नगरी बाहेर निघली. आणि महाराज ती गवळण गवळी वर दाढी करी. गवळण गरगर गिरक्या मारी असं एक वर्णन आहे. गवळण गरगर गिरक्या मारी, गवळी वर दाढी करी. गवळण गरगर गिरक्या मारी, गवळी वर दाढी करी. गवळण गरगर गिरक्या मारी, गवळी वर दाढी करी. गवळण गरगर गिरक्या मारी, गवळण गरगर गिरक्या मारी. गवळी वर दाढी करी. गवळण गरगर गिरक्या मारी, गवळी वर दाढी करी. गवळण गरगर गिरक्या मारी, गवळी वर दाढी करी. गवळण गरगर गिरक्या मारी, गवळी वर दाढी करी. गवळी म्हणजे आपल्या गावात ते गवळी नाहीत बरं. इथं कोणी बसेल असलं तर ते काही हे नका करू. ऐका, गवळी म्हणजे एक तो समाज होता. आणि ती गवळण बाहेर निघाली महाराज. आणि गवळी लटकला असा बाहेर लटकली. त्याची दाढीवरती गवळण उंच होती. आले महाराज इकडे यशोदेच्या घराकडे. हे यशोदे क्षमा मागतो, तुझ्या मुलाला ही आमची वेणीची गाठ दाढीची गाठ सोडायला लाव. देवाची नजर पडताच गाठ सुटली महाराज. लोकांना कळालं हे साधं सुद्धा बाळ नाही, हे सर्वसामान्याचं लेकरू नाही, हे फार श्रीमंताचं लेकरू, नवे नवे भगवान परमात्मा आहे. हे हळूहळू हळूहळू आपल्याला त्यांना दृष्टी यायला लागली. अशा खोड्या करत 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 भगवान परमात्मा लहानाचे मोठे झाले. आणि त्या भगवान परमात्म्याला मारण्याकरता त्या ठिकाणी कंसाने अनेक त्या ठिकाणी संकट धाडली. पहिली त्या ठिकाणी पुतना मावशीने त्या ठिकाणी विडा उचलला आणि त्या ठिकाणी पुतना
घटना आली. भगवान परमात्मा लहान असतानाच्या अशा घटना आहेत. काग बगरिठा मारिले बाळपणी अवघे दैत्य खाणे बुडविली. आपल्याकडे वेळ नाही. मांबळ भट आला. अनेक प्रकारचे त्या ठिकाणी राक्षस आले. देवाला मारण्यासाठी संपवण्यासाठी आले, पण देवाला काही संपवू शकले नाही. भगवान परमात्म्याने सगळ्यांचा उद्धार केला. भगवान परमात्मा हळूहळू मोठे झाले आणि चौर्य कर्म करत असताना काही खोड्या करायला लागले. खोड्या करत असताना अनेक गोकुळवासी त्रस्त झाले आणि अनेक गोकुळवासी यांनी त्या ठिकाणी तक्रारी करायला लागल्या. यशोदे कृष्णाला सांगावे गोकुळी राहावे का जावे. गोकुळी राहावे का जावे. गोकुळी राहावे का जावे. यशोदे कृष्णाला सांगावे. कृष्णाला सांगावे गोकुळी राहावे का जावे. गोकुळी राहावे का जावे. गोकुळी राहावे का जावे. यशोदे 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 कृष्णाला सांगावे गोकुळी राहावे का जावे. गोकुळी राहावे का जावे. हे यशोदा मैया, आम्ही गोकुळात राहावं की नाही राहावं एकदा तुम्ही सांगा. काय झालं? माझा मुलगा बाळस गुणगुणाचे ताने ग. बाळस गुणगुणाचे ताने. बाळ दिसतंय गोजिरवाने ग. बाळ दिसतंय गोजिरवाने. अशी यशोदा मैया कुणाला म्हणायला लागली? त्या गवळण्यांना म्हणायला लागली. प्रत्येक गवळण यायला लागली. हे यशोदे मैया आवरी आवरी आपुला कान्हा नाचे ये आमुचा सुना. नाचिये आमुचा सुना. आवरी आवरी आपला कान्हा. नाचे आमुचा सुना. नाचिये आपला सुना. अजून लाज नये तुझे या मना. तुझा तुलाची गोड वाटे कान्हा 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 नासिया आमुच्या सुना. आवरी आवरी आपुला कान्हा 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 नासिल्या आमुच्या सुना. नासिल्या आमुच्या सुना. यशोदा मैया हात जोडून नम्रतेची विनंती आणि आमच्या सुना नासवल्या. ह्या अनेक खोड्या भगवान परमात्म्याने त्या ठिकाणी करायला लागले. न कळत न सांगता यायला लागले. आता एक क्षपक गवळणे बांधायची का? बांधा. विठाल विठाल विठाल. सासा सुनाचं भांडण झालं. सून म्हणायला लागली आत्याबाई तुम्हाला घर राखता येत नाही. आणि आत्याबाई म्हणायला लागली सूनबाई तुम्हाला घर राखता येत नाही. दोघींची शर्यत पडली. म्हणाले या देवाला या कृष्णाला एकदा तुम्ही सांभाळून पहा, एकदा अडवून पहा. महाराज देवानी एकदम त्या घरामध्ये बाहेर दिशेला असं सुनेला बसवलं. खाट टाकली आणि त्या सुनेला बसवलं राखण्याकरता. महाराज त्या सुनेला कधी झोप लागली कळालं नाही. चोरी झाली. चोरी झाल्यानंतर भगवान परमात्मा जात असताना त्या सुनेला उठवलं आणि आवाज देऊन निघाले ए आम्ही चोरी केली दही दूध तुपलोनी खाल्लं निघालो. क्षेपक गवळणी पण सगळ्यांना माहिती. उठला
वा दत्ता महाराज टाळी वाजवायला. उठ लवकरी हो उठ लवकरी उठ लवकरी जीव माझा घाबरला घरात चोर शिरला आत्याबाई घरात चोर शिरला अग सासूबाई घरात चोर शिर घरात चोर शिर घरात चोर शिर. काम झालं पटकन मी बाई चटकन घरात निजले होते घरात निजले होते. बापूच्या हाती काठी आहे क्षमक गवळण क्षपक आहे पण ते वेळेला साजिशी म्हणून म्हटली बापू. ऐका सगळे गोपाळ त्या ठिकाणी त्रस्त झाले आणि गवळणही त्रस्त झाल्या. संपूर्ण गवळणी त्या ठिकाणी तक्रार घेऊन यायला लागल्या आणि भगवान परमात्म्याच्या दरबारामध्ये एवढ्या तक्रारी आल्यानंतर यशोदामय्याने सांगितलं देवा तुम्ही आता घरी थांबण्याच्या लायकीचे राहिले नाही आता घ्या त्यांना. हमामा पोरा हमामा उमरी वाजे घुमावा हमामा पोरा हमामा उमरी वाजे घुमावा हमामा पोरा हमामा उमरी वाजे घुमावा हमामा पोरा हमामा उमरी वाजे घुमावा. खेळा भवराग बाई भवरा खेळा भवराग बाई भवरा खेळ भवरा खेळा भवराग बाई भवरा या राधे केचा नवरा राधे केचा नवरा 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 खेळा भवराग बाई भवरा खेळा भवराग बाई भवरा खेळा भवराग बाई भवरा खेळा भवराग बाई भवरा. आले 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 एवढेच खेळ खेळले देव वेळे अभावी कमी खेळ खेळले. विटी दांडू चेंडू लगोरी नाना परी खेळ मांडीला या मुलीच्या नानाविध प्रकारचे भगवान परमात्म्याने खेळ खेळले आणि खेळ खेळून 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 गोपाळ दमले आणि गोपाळ दमल्यानंतर त्या ठिकाणी खडके सोडलेल्या मोठा आजीचा दहिकाला गोमटा आपापल्या शिदोऱ्या जवळ केल्या शिदोऱ्या आणल्या. माझी आहे तैसी आहे नाही तरी घरात आहे माझ्याजवळ जसं आहे तसंच आणा. गोपाळने सांगितलं हे देवा आम्ही तुझ्यासोबत संगतीत आलो आम्हाला निश्चिंत व्हायचं होतं तृप्त व्हायचं होतं आमच्याजवळ जर असतं तर आम्ही तुझ्या संगतीत आलो कशाला असतो म्हणून तुझ्यासोबत आलो आमच्याजवळ जसं आहे तसं गोड करून घे. सगळ्यांच्या शिदोऱ्या एकत्रित केल्या कारण का खांदे भार पोटी भूक काय कीर्तनाचे सुख एवढं तापायला लागलं म्हणल्यावर कीर्तनाचं सुख आहे काय खेळायचे सुख खेळणं बंद केलं आणि असे कमलाकार त्या ठिकाणी बसले आणि तो काला एकत्रित केला आणि भगवान परमात्मा स्वतःच्या हाताने काला त्या गोपाळांना खाऊ घालायला लागले. भानुदास गीते गात भानुदास गीते गात प्रसाद देतो पंढरीनाथ 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 प्रसाद देतो पंढरीनाथ. गोपाल कृष्ण भगवान की जय प्रभु रामचंद्र भगवान की समर्थ सद्गुरु श्री गजानन महाराज श्री संत सुखदेवजी महाराज की गोपाल कुमारी गोपाल कुमारी गोपाल कुमारी गोपाल कुमारी. असा आनंद गोपाळांना भगवान परमात्म्याच्या सानिध्यामध्ये मिळाल्यामुळं भगवान परमात्म्याने त्या गोपाळांना प्रश्न विचारला का रे गोपाळ हो आता घरी जा. त्यावेळेला त्या गोपाळाने सांगितलं देवा जे आम्हाला घरी नाही मिळाले ते तुझ्यासोबत मिळालं तुझी ये संगती झाली आमुचे निश्चिंती नाही देखिले ते मिळे भोग सुखाचे सोहळे तुझ्यासोबत सुखाचे सोहळे आम्ही भोगले आम्हाला घरी धाडू नको. का रे घरी काय घरी ताकाचे सरोवर येथे नवनीताचे पूर घरचे माणसं दूध डेअरीला घालतात आणि ताक आमच्या डेअरीला देतात म्हणून आमची डेअरीवर येईना. कोण म्हणायला लागलं गोपाळ म्हणायला लागले देवाला घरी ताकाचे सरोवर येथे नवनीताचे पूर. देव म्हणला अरे तुम्ही जाता का तुम्हाला हाकलून देऊ. त्यावेळेला त्या भगवान परमात्म्याला ते गोपाळ म्हणायला लागले नव्हे नव्हे माझे तुकोबर आहे त्यावेळेला होतेच कोणाच्या रूपात होते
उद्धवाच्या रूपामध्ये भगवान परमात्मा जगद्गुरु तुकोबाराय होते. जे जे झाले अवतार तुका त्यांचे बरोबर. तुकोबाराय म्हणाले, हे देवा, आता तू आम्हाला हाणून मारून काढून जरी दिलं तरी जाणार नाही. तुका म्हणे, आता आम्ही नवजो दवडिता, तू आम्हाला काढून जरी दिलं तरी जाणार नाही. नाही देखिले ते मिळे भोग सुखाचे सोहळे. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली, ज्ञानेश्वर माऊली, माऊली ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली. यथामती यथा अवकाश. तुझी ये संगती झाली आमुची निश्चिंती. नाही देखील ते मिळे भोग सुखाचे सोळे. घरी ताकाचे सरोवर येथे नवनिताचे पूर. तुका म्हणे, आता आम्ही नवजो दवडिता. नाही देखील ते मिळे भोग सुखाचे सोहळे. आज आपल्या अखंड हरिनाम सप्ताहाचे सांगतेचं कीर्तन. खरं तर मी एवढा काही अधिकारी पुरुष नाही, एवढा काही विद्वान कीर्तनकार नाही. तुमच्या समोर दोन गोष्टी ज्या गुरुवर्यांच्या मुखातून ऐकल्या त्यात तुमच्या समोर सांगण्याचा प्रयत्न केला. जसं असेल, जे योग्य असेल ते भगवान परमात्म्याच्या कृपा आशीर्वादाने गुरुवर्यांच्या चरणामृताच्या जवळ बसून जे आम्हाला मिळालं श्रवण करायला, सद्गुरू जोग महाराज वारकरी शिक्षण संस्थेतील सर्व गुरुवर्य तथा गुरुवर्य माणिक बाबा असतील, गुरुवर्य भाऊराव बाबा असतील, हरिभक्तपुराण गुरुवर्य हनुमान महाराज असतील, सर्व लहान थोर मोठ्यांच्या कृपा आशीर्वादाने जे मला योग्य वाटलं ते मी बोलण्याचा प्रयत्न केला. यदा कदाचित माझ्या बोलण्यातून, माझ्या वाणीतून काही जे चुकीचे शब्द गेले असतील तो माझ्या बुद्धीचा दोष, ते माझे मला परत करा. आणि अत्यंत सुंदर, गाव जरी छोटा असलं तरी अत्यंत सुंदर नियोजन आपण केलं. सज्जन हो, मायबाप हो, आपल्याला धर्माचं रक्षण करण्याची वेळ आपल्यावरती आज आलेली आहे. देव जन्माला येत असतो धर्माचं रक्षण करण्याकरता, पण कुठेतरी आपणही सक्षम होणं गरजेचं आहे. आपण आपल्या माणसाला लहान करू नका, आपण आपल्या माणसाला मोठं करण्याचा प्रयत्न करा. बाहेर गावून भजनी मंडळी, गायक वादक, साऊंड सिस्टीम आपण आणतो, यात नवल नाही, पण गावातही सुंदर साऊंड सिस्टीम मला आज कळालं. अत्यंत सुंदर सिस्टीम त्यांनी लावली. त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळी वाजवा. गावातली साऊंड म्हणजे ऑपरेटर गावातला दिसायला लागला म्हणून म्हणलं साऊंड सिस्टीम गावातली मंडळ. भगवान परमात्म्याच्या कृपा आशीर्वादाने बाबा तुझं खूप मोठं नाव हो, तालुक्यात, जिल्ह्यात, महाराष्ट्रात तुझं नाव हो, ही तुला शुभेच्छा आहे. हा अखंड हरिनाम सप्ताह करत असताना सर्व तरुण मंडळी, गावातील काही वृद्ध मंडळी असतील, राजकीय, सामाजिक, धार्मिक, संपूर्ण क्षेत्रातील भाविक भक्तांनी या सप्ताहाला मदत केली. त्याबद्दल सर्वांच्या चरणबिंदावरती नतमस्तक होतो. आणि एक छोटीशी विनंती आहे मला, तुमचे सगळ्यांची क्षमा मागून फक्त 2 मिनिटं पिंगळा म्हणायचं आहे. जर तुमची इच्छा असेल तर म्हणतो, नाही तर असं काही नाही. ऊन भरपूर झाला असेल, जर तुमची सगळ्यांची इच्छा असेल तर तुमची बाबा क्षमा मागून तुम्ही सावलीत बसा बाबा. ते ऊन लागायला लागलं, थोडंसं पलीकडे सर का, अलीकडे नाही तर मग असा अखंड हरिनाम सप्ताह चालू असताना जर आपण नामचिंतन केलं नाही तर लागून या पाया विनवितो तुम्हाला, करे टाळी बोला मुखी नाम. साधू संत मायबाप तुम्हाला हात जोडून म्हणतात, अरे नामस्मरण करा, ज्ञानेश्वरी वाचा, हरिपाठाला जा, कीर्तनाला जा, भजनाला जा, काकड्याला जा. आणि हे जर आपण नाही केलं तर नाथ महाराज म्हणतात, आमच्या काय बापाचं जाणार आहे का? एकदा सर्वांनी हातवरती करा सगळ्यांना. चला झालं 5 मिनिटं. तिकडं मस्के महाराज करा हातवरती. हे जरी नाही काल पुढे दुसरा येईल, हे जरी नाही काल, हे जरी नाही काल, तरी दुसरा येईल, हे जरी नाही काल, हे जरी नाही काल, पुढे दुसरा येईल, हे जरी नाही काल, हे जरी नाही काल, तरी दुसरा येईल, हे जरी नाही काल. सरत शेवटी बा काळ बांधून येईल, सरत शेवटी बा काळ बांधून येईल, सरत शेवटी बा काळ बांधून नेईल, सरत शेवटी बा. एका जनार्दनी आमुच्या काय बजाईल, आमच्या काय वाजाईल, एका जनार्दनी आमच्या काय बजाईल, आमच्या काय वाजाईल. पिंगळा 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 महाद्वारी, बोली बोला तो देखा पिंगळा महाद्वारी, पिंगळा माधवारी, बोल बोल तो देखा पिंगळा माधवारी, पिंगळा माधवारी, बोल बोल तो देखा पिंगळा माधवारी. वर्तमान खोटे दादा, वर्तमान खोटे, वर्तमान खोटे दादा, वर्तमान खोटे, लटक्यानं बोलू आम्ही वर्तमान खोटे, लटक्यानं बोलू आम्ही वर्तमान खोटे.
अवघा धांगड धिंगा ग 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 टाळी 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 हला 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 निर्गुण निराकार दादा माहुर माझे गाव निर्गुण निराकार दादा माहुर माझे गाव शकून 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 सांगावया आलय माई माझे नाव शकून सांगावया आलय माई माझे नाव शकून सांगावया आले माई माझे नाव शकून सांगावया आले माई माझे नाव ए शकून सांगावया आलय माई माझे नाव शकून सांगावया आले माई माझे नाव करोनी उचित हो करोनी उचित प्रेम घाली हृदयात हृदयात दान 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 मागायात आलो दान मागायात मागायाच आलो दान मागायाच दान मागायाच आलो दान मागायाच सुया घ्या सुया घ्या मनी घ्या दाताचं दातवण घ्या ग कुणी कुंकू घ्या कोणी काळा मणी 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 अहम वाघ्या सोहम वाघ्या अहम वाघ्या सोहम वाघ्या प्रेम नगरा वारी सावध होनी भजनी लागा देव करा कैवारी तुम्ही कटाळे मग हात वर करा सगळे जण झाला आता एकदा ह्या टाळ्या वाजवल्या की पुढच्या वर्षीपर्यंत टाळ्या वाजवायचं कामच नाही. करा हात वर सर्व माझ्या मल्हारीची वारी मल्हारीची वारी